नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते जे आहे ते मैदानात उतरलेले होते. त्यामुळं ही नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. नेमकं विजयाचा गुलाल कोणाच्या डोक्यावर पडणार हेच पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्यासोबत राज्याचे महामंत्री विजय चौधरी हे येत आहेत. भाऊ काय सांगणार? आपण राज्याचे महामंत्री आहेत. आपल्याला प्रमुख पद देखील देण्यात आले होते निवडणुकीच्या नंदुरबार जिल्ह्यासाठी. कशा पद्धतीने निवडणुका ज्या आहेत ते राहणार आहेत आणि विशेषतः नंदुरबारची काय परिस्थिती राहणार? बघा की आत्ताच मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि प्राथमिक आता जो अंदाज आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये चारही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी झेंडा फडकेल. विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्यातले आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेनं शहादा तळोदा नवापूर नंदुरबार नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी भरभरून मतं दिलेली आहेत आणि त्यामुळे चारही नगरपालिकेवर नगराध्यक्ष सह नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील याची मला खात्री आहे. भाऊ पण राज्यात सत्तेत असलेले पक्ष जे प्रामुख्याने निवडणूक लढत होते त्यामुळं आपल्या विरोधातल्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, श्रीकांत शिंदे खासदार असतील, असे नेते रिंगणात उतरले होते. त्यामुळे यांचा प्रभाव जो आहे तो किती प्रमाणे होणार? काय होणार आपल्याला? हे बघा, नंदुरबार जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. पूर्वी कधी काही काँग्रेसचा होता, तो आता संपलेला आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी सतत जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्याचा या ठिकाणी विकास होतो आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक विकासाच्या योजना असतील, जनतेपर्यंत पोहोचतायत आणि म्हणून कमळ चिन्हा बाबतीत जनतेला या ठिकाणी सकारात्मकता दिसते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे, अन्य पक्षावर या ठिकाणी नाही. अन्य पक्षाचे नेते फक्त निवडणुकीपुरता या ठिकाणी येतात, हे नंदुरबारच्या जनतेला माहिती आहे. भाऊ आपण राज्याचे नेते आहेत. राज्यात अनेक प्रचार सभेसाठी आपण देखील उपस्थित राहिले होते. राज्याची एकंदरीत परिस्थिती जी आहे ती काय राहणार आहे नगरपालिकेची? तुम्हाला अतिशय मी विश्वासाने या ठिकाणी सांगतो, राज्यात देखील आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, गिरीश भाऊ महाजन यांच्या कुशल नेतृत्वामुळे 200हून अधिक नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी झेंडा फडकेल, हे निश्चितपणाने मी या ठिकाणी खात्रीने सांगतो. भाऊ पण काही जागांवर ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्याच्यानंतर ठाकरे गट असेल यांची देखील उमेदवार जे आहेत ते उतरवण्यात आलेले. यांना किती जागा मिळतील असं काय काय सांगणार? आपला अंदाज काय नेमकं? हे बघा की काँग्रेस असेल की राष्ट्रवादी किंवा ठाकरे सेना असेल, यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. अहो, त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत, रोज भारतीय जनता पार्टीत येत आहेत. हे उभे महाराष्ट्राची जनता बघते, जे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही, आपल्या कार्यकर्त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवू शकले नाहीत. सत्तेवर असताना घरात या ठिकाणी त्यांनी सरकार चालवलं, घरात बसून सरकार चालवलं. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राची जनता कधी या ठिकाणी उभं करणार नाही, साथ देणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मला आहे. निश्चितच नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा फडकेल तर राज्यामध्ये 200 पेक्षा अधिक नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्याचा विश्वास जे होते भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.